मित्रांनो नमस्कार. एका गावामध्ये एक इसम राहत असतो आणि नेहमी त्याची सवय की सकाळी उठायचं आणि तलावाच्या दिशेने निघायचं. असे बरेच दिवस जातात. एक दिवस त्याचं लक्ष त्या तलावाकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की काही मगरी त्या तलावाच्या कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत, कारण तलाव सुकत चाललेला आहे. त्या व्यक्तीला त्या सगळ्या मगरींची दया येते. तो त्या सर्व मगरींना एकत्र करतो, एका जाळ्यात घेतो आणि आपल्या घरामध्ये जे एक छोटंसं डबकं असतं घराच्या बाहेर लागून, त्या डबक्यामध्ये आणून सोडतो. केवळ सोडतच नाही तर त्यांना तो खायला खाणंही देत असतो. त्यामुळे त्या मगरी अगदी मस्त दष्टपुष्ट होत असतात. एक दिवस जाता जाता त्या व्यक्तीचा तोल जातो आणि तो त्या डबक्यात पडतो. डबक्यात पडल्यानंतर सगळ्या मगरी एकत्र येऊन त्याचा फडशा पडतात. नमस्कार, मी अमित जोशी, वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलो. ही गोष्ट सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही जर गोष्ट कोणाला तंतोतंत लागू होत असेल तर ती ठाकरे आणि शिंदे गँग यांना. तुम्ही जर एकंदरीत स्थिती बघितली तर एकनाथ शिंदे एक रिक्षा चालक साधे ठाण्यातले, किंवा रामदास कदम जेव्हा त्यावेळी असं म्हणायचे की ते पोटला पासिंग करायचे असे पोलीस सांगतात त्यावेळी, किंवा इतर अनेक जण, हे सर्व लहानाचे मोठे कुठे झाले तर ते मातोश्रीच्या अंगणामध्ये झाले. बाळासाहेबांनी त्यांच्यावर संस्कार केले राजकीय, त्यांना नावारूपाला आणलं, त्यांना आमदार केलं, त्यांना खासदार केलं, अगदी उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना मंत्री केलं. पण शेवटी काय झालं तर या सर्वांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द यांचे लचके तोडले हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही कथा सांगितली. आता तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी 2022ला शिवसेना फुटली, ठीक आहे, शिवसेना फुटण्यामागे सर्वात महत्वाचं कारण कोण होतं? भाजप. एकनाथ शिंदे किती काही बोलत असले किंवा इतर नेते काही बोलत असले तरी त्यांचं जाण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स. त्यावेळी यांना नोटिसावर नोटीस आल्या. एकनाथ शिंदे यांचा जो प्रमुख हस्तक आहे आजही त्यांच्या जवळ आहे, त्याला उचलून दिल्लीत नेण्यात आलं, त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद व्यवहार दिसून आले. त्यामुळे एकनाथ शिंदे असू दे, श्रीकांत शिंदे असू दे किंवा त्यांचे नातेवाईक असू दे, त्यांना अटक होणारे जवळपास निश्चित होतं. प्रताप सरनाईक यांचे उद्योग बाहेर आले होते, आनंदराव अडसूळ त्यांचे उद्योग बाहेर आले होते. असे अनेक लोक होते जे ईडी आणि आयटीच्या जाळ्यात सापडले होते. त्यामुळे असं समजू शकतो की बाबा तुरुंगात बसण्यापेक्षा भाजपच्या मांडीवर बसलेलं कधी चांगलं. ठीक आहे, एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत घेतले 40-41 लोक आणि ते निघून गेले. वास्तविक हा अंक तिथेच संपला पाहिजे होता, पण तो संपला नाही. आता लोकांना असं वाटायला लागलंय की हे एक बदला सत्र आहे. भाजपला तर बदला घ्यायचा आहे उद्धव ठाकरेंसोबत, की उद्धव ठाकरे यांनी 2019-20ला आपल्या सोबत न येता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आणि आपल्याला धोका दिला असं त्यांना वाटतं. उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय आहे की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद ठरलं होतं आणि ते आपल्याला देण्यात आलं नाही. आता खरं काय काय खोटं काय याच्यात पडण्यासारखी गोष्ट नाही, कारण बराच काळ पाणी वाहून गेलंय सगळं. पण शेवटी प्रश्न असा येतो की तुम्ही एकदा सगळी शिवसेना फोडली, त्यानंतरही पक्ष फोडण्याचा मोह एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गँगला आवरता आलेला नाही. आता 6 खासदार फोडले, गरज नसताना खासदार फोडले. तुम्ही तेव्हा फोडले, ठीक आहे, पण एक कुठेतरी माणसामध्ये माणुसकी असते की ज्याने आपल्याला पुढे आणलं. ज्या मातोश्रीच्या अंगणात आपण लहानाचं मोठं झालो, जिथे भिकाऱ्यापासून राजा बनलो, म्हणजे रंग ते राजा, हे तुम्ही त्या मातोश्रीच्या अंगणात गेला. बाळासाहेबांचा आशीर्वाद आला, उद्धव ठाकरेंनी देखील विश्वास टाकून तुम्हाला मंत्रीपद दिलं आणि तरी देखील तुम्ही तो पक्ष फोडला. ठीक आहे, ती तुमची मजबुरी होती. पण आता का? आता 6 खासदार फोडले, आता 14 आमदार फोडण्याच्या मागे शिंदे लागले. 25 कोटी दे, 50 कोटी दे, 100 कोटी दे, 200 कोटीचा विकास निधी दे, तुम्ही 14 जण एकत्र या, दोघांना मंत्री करतो, दोघांना महामंडळ देतो, अशी आमिष दाखवली गेली आहे. एवढंच कमी काय की कमी 30 ते 35 नगरसेवक फोडण्याची तयारी देखील शिंदेनी केलेली आहे. त्यांना देखील 5 कोटी घ्या, 10 कोटी घ्या. मग शेवटी प्रश्न असा उरतो की नक्की हे वैर कोणतं आहे? तुमची मजबुरी खरंच होती की तुमच्यावर आता भाजपचा दबाव आहे की उद्धव ठाकरे आणि मातोश्री आपल्याला संपवायची आहे? आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे हे काम करताना दिसतात. केवळ एकनाथ शिंदे नाही तर त्यांच्यासोबत जी पण गेली आहे मंडळी, उदय सामंत असू दे, बांगर असू दे, संजय जाधव असू दे, त्याच्यानंतर रामदास कदम असू दे, हे ज्या पद्धतीने मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करत असतात, नितेश राणे असू दे, ही ज्या पद्धतीने टीका करतात ते पाहिल्यानंतर असं वाटतं
की चला तुम्ही ज्यांच्या अंगणामध्ये मोठे झालात, गरिबीतून अमिरीमध्ये आलात, नावारूपाला आलात, तेच वृक्ष आता तुम्ही संपूर्ण तोडण्याच्या मागे लागलात. जनता है, सब जानती है. पण शेवटी प्रश्न असा उरतो की जी मी तुम्हाला मगाची गोष्ट सांगितली की मगर आणि ती व्यक्ती, आज ती स्थिती आहे. शिंदे गँग एका मगरीसारखी आहे आणि ठाकरे आणि मातोश्री यांचे राजकीय लचके तोडण्याचं काम सध्या कोण करत असेल तर ही मंडळी करतायत. उद्धव ठाकरे यांनी आताही सावध व्हायला पाहिजे. ते सांगतात जे येतात त्यांना येऊ द्या, जे जातात त्यांना जाऊ द्या, हे म्हणण्यापेक्षा कोणी जाऊ नये, जर जायचंय तर का जात आहे, जाण्यामागचं कारण काय हे देखील त्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण शेवटी हे राजकारण आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा वैरी नसतो. जे काही असतं ते त्या वेळेपुरतं मर्यादित असतं. उद्धव ठाकरे यांनी देखील हे आता तरी लक्षात ठेवायला पाहिजे. जर लक्षात ठेवलं नाही तर एक दिवस अशी येईल की शिंदे गँग एखाद्या मगरीप्रमाणे संपूर्ण लचके तोडून टाकेल आणि मग ठाकरे गटाचं राजकीय अस्तित्व हे पणाला लागेल. ठीक आहे, तुमच्याकडे शिवसैनिकांचं एक मोठं कवच आहे, पण तरी देखील त्या कवचाच्या अवतीभोवती कोणीतरी नेते पाहिजे, पदाधिकारी पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील यांनी लक्ष द्यायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे की शिंदे गँग जी मगररूपी आहे ती पूर्णपणे आपला पक्ष उद्ध्वस्त करणार नाही. तुर्त एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी भेटेन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.